नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे नियती. लेखन प्रकाश बोकरे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. एक तर मला सहसा गाढ झोप येत नाही आणि आलीच तर हमखास एखादं गूढ सूचक स्वप्न पडतं. स्वप्नातील व्यक्ती, वस्तू आणि घटना बारकाव्यानं अगदी स्पष्ट रेखीव दिसतात. ही पडलेली स्वप्न पुढे बरेच दिवस मनाला चुटपुट लावून जातात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. स्वप्नातले प्रसंग आणि भेटलेल्या व्यक्ती अंतर्मनाला इतक्या हुरहुर लावून जातात की कधी कधी एकांतात त्यांच्या आठवणीने मी अगदी व्याकुळ होऊन जातो आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी मन तळमळू लागतं. अशाच एका अनामिक छोट्याशा पण आडमार्गाच्या गावी मी एकदा स्वप्नात पोचलो. आजूबाजूला गर्द झाडी, पक्ष्यांची किलबिल, तहानेने मी व्याकुळ झालेलो. वस्ती अजून 1.5-2 किलोमीटर दूर होती. बाजूलाच एक पायवाट एका टुमदार पण जुन्या एकाकी बंगल्याकडे वळलेली होती. समोर पडवी, नक्षीदार लोखंडी बाल्कनी, कौलारू छत आणि नागमोडी लाकडी जिना. त्यावर लाईट हाऊस सारखा दिवा होता. असा तो 2 मजली बंगला होता. सुदैवानं वरच्या गॅलरीत बनियन पैजामा घातलेले पांढऱ्या केसांचे सद्गृहस्थ उभे होते. माझ्याकडे लक्ष जाताच काय हवे म्हणून खुणेनेच त्यांनी विचारलं आणि मला वर येण्यास खुणावलं. वर डाव्या बाजूच्या मोकळ्या गच्चीत मी नळाखाली हातपाय धुतले. दारातून बाहेर येणाऱ्या गृहस्थांना मी नमस्कार केला. सात्विक चेहरा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिळा. आपुलकीनं त्यांनी मला आत नेलं. समोर भारतीय बैठकीवर मी बसलो. भिंतीवर एका सत्पुरुषाचा फोटो, आतून येणारा उदबत्तीचा सुगंध, कपाटात धार्मिक पुस्तकं, भारावलेले वातावरण. एकमेकांचा परिचय झाला. आतल्या खोलीतून त्यांची म्हातारी आई पिण्याचं पाणी घेऊन आली. प्रसन्न चेहरा, पांढरं नऊवारी लुगडं. मी तिला वाकून नमस्कार केला. त्या गृहस्थांनी आपुलकीनं माझी विचारपूस केली. त्या परिसरातले ते एक सत्पुरुष असून लोक त्यांना भाई असं म्हणत. चहा झाला. त्या दोघांच्या प्रेमळ वागणुकीनं आणि पवित्र वातावरणानं मी अगदी भारावून गेलो. निघताना पुन्हा या म्हणून आईने अगदी आवर्जून सांगितलं. त्यानंतर या दोघांशी जणू माझं अगदी जवळचं नातं आहे असं वाटू लागलं. त्यांना पुन्हा भेटण्याची मला चुटपुट लागून राहिली. 4-6 महिन्याच्या अंतरानं 2-3 वेळा माझं त्या घरी स्वप्नातच जाणं येणं झालं. आपुलक्याने जिव्हाळा आणखीन वाढत गेला. एक दिवस कंपनीच्या कामासाठी ट्रॅव्हल बसने मी पुण्याला निघालो होतो. बाजूलाच शांताराम सालपेकर नावाचे सद्गृहस्थ बसले होते. परिचय झाला. गृहस्थ सात्विक, आध्यात्मिक, कर्माच्या सिद्धांतावर व पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे. लांबचा प्रवास असल्यानं लवकरच आमची मैत्री झाली. मने जुळली. न राहून मी त्यांना माझ्या विलक्षण स्वप्नांबाबत सविस्तर सांगितलं. एकाग्रतेने संपूर्ण माहिती त्यांनी विश्वासानं ऐकून घेतली. थोडा वेळ ते ध्यानमग्न झाले. कदाचित लवकरच या सगळ्याचा उलगडा होईल असे ते म्हणाले. मध्यरात्र उलटून गेली. बसल्या जागेवर आमचे डुलक्या घेणे सुरू होतं. कदाचित 4-4:30 झाले असतील. दुर्दैवानं आमची बस बंद पडली. आता 2-3 तासांची फुरसत आहे समजल्यावर साहजिकच नाइलाजानं पाय मोकळे करायला आम्ही बाहेर पडलो. हायवेच्या कडेला एक चहाची बंद टपरी होती. टपरीतल्या आरशात बघून आम्ही आमचे केस नीट केले.
आसमंतात थंडगार हवेची झुळूक मनाला प्रसन्न करत होती. हायवे सोडून आम्ही लगतच्या पायवाटेला लागलो. मोठाल्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. झुंजू मुंजू होत होतं. दूरवरच्या खेड्यातलं मिनमिन दिवं अजूनही जळत होतं. डाव्या दिशेला जाणाऱ्या वाटेकडे आमचे न कळत पाय वळले. एकाएकी मला इथं पूर्वी कधीतरी आल्यासारखं वाटू लागलं. पायाखालची पाऊल वाट, आजूबाजूचे मोठाले वृक्ष परिचयाचे वाटू लागले. समोर नजर गेली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. बरं का शांतारामजी, अहो हाच तो कौलारू बंगला जिथे यापूर्वी मी अनेकदा स्वप्नात भेट दिली होती. तोच नागमोडी लाकडी जिना व तोवर लाईट हाऊसचा दिवा. भारावलेल्या अवस्थेत मी म्हणालो, नेमकी याच ठिकाणी आमची बस बंद पडावी. हाही एक योगायोगच. माय गॉड, स्वप्नातला बंगला खरंच अस्तित्वात असावा. शांतारामजी स्तिमितच झाले. दुसऱ्याच मिनिटाला वरच्या गॅलरीत भाई प्रकट झाले. तोच बनियन, पैजाम्यातला पोशाख, कपाळावर टिळा, तुळशीची माळ. मला पाहताच त्यांनी परिचयाचं स्मित केलं आणि या या म्हणून आनंदानं वर बोलवलं. आई, समीर भाई आलेत असं म्हणून त्यांनी आत आईला आवाज दिला. बरेच दिवसांनी फिरकलात असं म्हणत आईने दोघांना पिण्याचं पाणी दिलं. बसा. नजरेत तोच जिव्हाळा, तीच आपुलकी. मी स्तंभितच झालो. आश्चर्य म्हणजे या गावात प्रत्यक्षात मी आज प्रथमच आलो होतो आणि या दोघांना मी पूर्वी फक्त स्वप्नातच भेटलो होतो. तरीही ते दोघे मात्र मला पूर्वीपासूनच नावाने ओळखत असून जणू मी त्यांना पूर्वी प्रत्यक्षच भेटलो होतो असे नॉर्मल वागत होते. माझ्या येण्याचा त्या दोघांना मनस्वी आनंद झाल्याचे स्पष्ट दिसत होते. नेहमीप्रमाणे माझ्या कुटुंबाची खुशाली विचारून चहा झाला. मी भाईंशी शांतारामजींची ओळख करून दिली. मनसोक्त गप्पा झाल्या. पाय निघत नव्हते. नाईलाजानेच आईंना नमस्कार करून आम्ही दोघे बसकडे रवाना झालो. आम्हा दोघांची मती गुंग झाली होती. टपरी समोरच्या बाकड्यावर बसून शांतारामजी चिंतन करू लागले. आपल्या जड देहाभोवती एका वायुरूप अदृश्य शरीराचे वलय असते, ज्याला इंग्रजीत ॲस्ट्राल बॉडी म्हणतात. काही गुप्त साधना केल्यास मनाच्या अद्वितीय शक्तीने या वायुरूप शरीराने मानवाला हवे तिथे जाता येते. शांतारामजी सांगत होते. याचा अर्थ यापूर्वी स्वप्नांमध्ये तुम्ही वायुरूप शरीराने त्या बंगल्यास भेट देत होता. मागील जन्मात तुम्ही एक सत्पुरुष असावे. त्या जन्मात एखाद्या योग्याने तुम्हाला ही विद्या शिकवली असावी. बहुतेक तुमची साधना अर्धवट राहिली असावी. त्यामुळेच या जन्मात अंतर्मनावर तुमचा पाहिजे तसा ताबा राहत नाही. त्यामुळं नकळत झोपेत असताना तुम्ही तुमच्या वायुरूप शरीरासोबत बाहेर फिरून येता. त्यावेळेस इतरांना मात्र तुम्ही प्रत्यक्ष देहरूपाने वावरत आहात असा भास होतो. सर्वच कसं अनाकलनीय, अनविलक्षण होते. याचा अर्थ माझ्या स्वप्नात येणाऱ्या इतरही व्यक्ती व ठिकाणं कुठेतरी अस्तित्वात असण्याची दाट शक्यता होती. बस पुण्याला पोचली. भविष्यात लवकरच परत भेटण्याचं ठरवून एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झालो. 8 दिवसांनी मी नागपूरला परतलो. तारीख होती 12 जुलै 2019. त्या रात्री मी अतिशय गाढ झोपेत होतो. पहाटे पहाटे धप्पकन समोरच्या पोर्चमध्ये पेपर टाकल्याचा आवाज झाला. तडकन दार उघडून मी पेपर उचलला. सोमवार, तारीख 22 जुलै 2019चा तो पेपर होता. समोरच्याच पानावर माझ्या स्वप्नातल्या त्याच
हवेलीचा फोटो पाहून मी स्तंभितच झालो. विदर्भ आणि आसपासच्या गावात पुराचे थैमान. पाचोळा गावातील ऐतिहासिक हवेलीचा हिस्सा कोसळून 2 व्यक्ती ठार. गावात घरांची पडझड अशी बातमी होती. बाजूलाच इन्सेटमध्ये पांढऱ्या कपड्याने झाकलेले 2 मृतदेहांचे फोटोही होते. ते पाहून मला खडबडून जाग आली. भानावर आलो. प्रत्यक्षात आज जुलैची 22 तारीख नसून 13 तारीख होती. म्हणजेच 22 तारखेला छापली जाणारी ती बातमी मला आधीच 13 तारखेला स्वप्नात दिसली होती. तोंडावर पाणी मारून मी लगेचच शांतारामजींना फोन केला. त्यांची भेट घेऊन त्यांना स्वप्नातला तपशील सांगितला. माणसाच्या आत्म्याला स्थळ आणि काळाचे बंधन नसते म्हणतात. शक्य आहे तुमचा आत्मा तुमच्या वायुरूप शरीराने भविष्यातल्या 22 तारखेचा पेपर वाचून इकडे वर्तमानात 13 तारखेच्या सकाळी परत आला आहे, शांतारामजी म्हणाले. याचा अर्थ हवेलीवर संकट येणार आहे. नियतीने मला होणाऱ्या घटनेची आगाऊ कल्पना दिली होती. नियतीचा त्यामागे काही उद्देश तर नसावा, जणू काही जन्मजन्मांतरीचा संबंध असावा. इतकी ओढ असणाऱ्या हवेलीतल्या त्या दोघांना आता आपण वाचवायला हवं, मी शांतारामजींना सुचवलं. काही वेळ ते विचारमग्न झाले. त्याचं असं आहे समीर, मानवाचा जन्म, विवाह, संतती आणि मृत्यू हे नियतीनं आधीच ठरवलेलं असतं. कितीही योग साधना केली तरी मानव त्या प्रारब्धात काहीही ढवळाढवळ करू शकत नाही. शांतारामजी उद्गारले. हो बरोबर आहे, परंतु ते जरी खरे असले तरी श्रीकृष्णाने गीतेत प्रत्यक्ष सांगितलं आहे, आलेल्या परिस्थितीत आपल्या बुद्धी व चेतनेचा वापर करून आपले नैतिक कर्तव्य पार पाडणे हाच मानवतेचा धर्म आहे. कदाचित येणाऱ्या संकटकाळी आपणच त्या दोघांच्या रक्षणासाठी धावून जावे असेच त्या स्वप्नाद्वारे नियतीला सुचवायचं असेल, मी म्हणालो. हो नाही करत शांतारामजी तयार झाले. 21 तारखेला आदल्या रात्रीच तिकडे निघायचं ठरलं. 21 तारीख उजाडली. दिवसभर हवा साफ होती. साधा पाऊसही नव्हता. निघायला रात्रच झाली. शांतारामजींच्या गाडीने आम्ही निघालो. गावाची लोकेशन कळावी म्हणून बसचाच मार्ग आम्ही पत्करला. चिखलीनंतर केव्हा तरी ती पाऊलवाट होती. वाटेत पाऊस सुरू झाला. शांतारामजींनी गाडी सावकाश घेतली. तेवढ्यात एकाएकी विजांच्या चमचमाटासोबत वादळी वारा जोर धरू लागला. पहाटेच्या सुमारास दुरूनच ती चहाची बंद टपरी दृष्टीस पडली. साईडला गाडी थांबवली. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. पेपरातली वादळाची न्यूज खरी ठरू पाहत होती. नाईलाजानं पावसातच आम्ही पाऊलवाट पकडली. त्या बंगल्याजवळ आलो. वादळी पावसाचा जोर वाढला. वादळानं हा जुनाट बांगला कधीही ढासळू शकतो. वेळ कमी होता. अनुचित घटना घडण्याआधी दोघांना बाहेर काढणे भाग होतं. आमचे प्रयत्न सार्थकी लागायला हवे. नियतीचे फासे मला बदलायचे होते. मोठाले वृक्ष उन्मळून पडतील की काय असं वाटत होतं. पळतच आम्ही लाकडी जिन्याकडे धावलो. जोरजोरात आम्ही दाराची कडी वाजवली. दार उघडल्याबरोबर खाली चला असं म्हणत धावतच मी आईंना अक्षरशः उचललं आणि जिन्याकडे धावत सुटलो. काही काळाच्या आतच शांतारामजींनी भाईंना ओढतच जिन्यावरून खाली आणलं. आमचे पाय जमिनीला लागत नाही तोच धाडकन लाकडी जिना कोसळला. पडवीतल्या वरांड्याच्या दाराची कडी काढून आधी मी आईंना सुरक्षित आत नेलं. कोपऱ्यातली चटई अंतरून आम्ही दोघांना त्यावर बसवलं. शेवटी नियतीवर मात करून 2 प्राण वाचवल्याचा आनंद व्यक्त करायलाही आमच्याकडे वेळ नव्हता. शांतारामजींकडे मी फक्त एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. निसर्गानं आता रौद्र रूप धारण केलं होतं. आम्हाला ते गाव सोडणं भाग होतं. आम्हाला परत जायचं होतं. बाईंना आपुलकीचे एक स्मित देऊन कृतकृत्य होऊन आम्ही माऊलीला नमस्कार करत धावतच बाहेर पडलो.
कसे बसे हायवेवर कारपर्यंत येऊन पोचलो. कार सुरू व्हायचं नाव घेत नव्हती. अंगात थोडी ऊब यावी म्हणून सोबत आणलेले टोस्ट आणि डोनट खाल्ले. पाणी प्यायलो. एवढ्यातच गावाच्या दिशेने वाहणारे पाणी, जे मगाशी गावकऱ्यांच्या गुडघ्यापर्यंत पोचले होते, ते आता कमरेच्याही वर गेलेले दिसले. मी थबकलो. पाण्याची पातळी आणखी वाढली तर पाणी बंगल्याच्या वरांड्यात शिरू शकते. दोघांना बंगल्यातच सोडून आपण चूक तर केली नाही ना? येणाऱ्या संकटाची भाई व आईंना अजिबातच चाहून नसणार. ते निर्धास्तपणे तिथेच बसून असतील. त्यांना धोका न हो म्हणून मी शांतारामजीकडे शंका व्यक्त केली. तडकन आम्ही पुन्हा हवेलीकडे धूम ठोकली. थोडक्याकरता मोहीम फेल व्हायला नको. अचानकच जोराने एक अवाढव्य लाट हायवेकडून आली. आम्ही दोघे फेकलो गेलो. सावरायची संधी मिळायच्या आतच पाण्याच्या प्रवाहाने आम्हाला लोळवलं. थंडगार शिरशिरी अंगातून सळसळत गेली. जिन्याचे लाकडी अवशेष अंगावरून वाहत गेले. संपूर्ण अंग खरचटून निघालं. बर्फासारख्या थंडगार पाण्यानं अंग थिजून गेलं. निसरड्या चिखलासोबत वाहत आलेल्या काटेरी फांद्या शरीरभर टोचत होत्या. नाका तोंडात पाणी शिरलं. गारट्यानं थरथरत्या शरीरानं ग्लानी आली. काळच थांबल्यासारखा झाला. संवेदना बधीर झाल्या. देवाचं नाव घेऊन प्राण पणाला लावून एकदाचा मी उठलो. शांतारामजींनी माझा हात घट्ट पकडला होता. शरीरास अकस्मात दैवी चेतना मिळाली. बधीर झालेल्या पावलांना गारटात जाणवेनासा झाला. चिखलात अडकलेले काटेही पायास टोचेनासे झाले. पाठीवर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आता माराच जाणवत नव्हता. इकडे पाणी पडवीत शिरत होतं. कसंही करून भाईंना आणि आईंना सुरक्षित बाहेर काढायचं होतं. तेवढ्यात बाजूनं 4 तरुण पोरं पाण्यातून वाट काढत गावाकडे जात असताना दिसली. मदतीसाठी म्हणून त्यांना आम्ही हाका मारू लागलो. त्यांनी आमच्याकडं ढुकूनही पाहिलं नाही. कडुलिंबाच्या झाडाकडं चिखलात 2 प्रेतं वाहत आल्याचं त्यांच्या बोलण्यातून कानावर पडलं. छातीत धस्स झालं. विश्वास बसेना. आमची सगळीच धावपळ पाण्यात गेली की काय? नियतीने मला स्वप्नात सूचना देऊनही केवढी घोर चूक घडली होती आमच्या हातून. शेवटी नियतीने डाव साधलाच की काय? वेळ निघून गेली होती. खिन्न मनाने आम्ही निंबाच्या झाडाकडे धावत निघालो. 4 लोक जमली होती. पोलीस इन्स्पेक्टर रिपोर्ट लिहित होता. दबकतच आम्ही दोघे झाडाजवळ चिखलात गेलो. हिम्मत करून जवळ जाऊन एक कटाक्ष टाकला. 2ही मृतदेहावर पांढरा कपडा टाकलेला होता. तितक्यात न्यूज चॅनेलचा वार्ताहर कॅमेरा घेऊन आला. क्षणभर हवालदाराने कपडा बाजूला केला. माझ्या छातीतून एक जीवघेणी कळ उठली. आकाशाकडे भेसूर नजरेने एकटक बघणारे ते 2 प्रेत आमचेच दोघांचे होते.